तर मंडळी, आजची रेसिपी मला माझ्या दिराने शिकवलेली आहे आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, हॅलो, नमस्कार. मी आनंदी अभिजिता यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. मस्त चमचमीत चिली पोटॅटो बनवण्यासाठी इथे मी 6 बटाटे घेतलेत आणि त्याची सालं काढून घेते. अशा प्रकारे सर्व बटाट्यांची सालं काढून झाली की आपण त्यांना फ्रेंच फ्राईज जसे कट करतो त्याप्रमाणे कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला कसे कट करायचे ते समजत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजेल की कशा पद्धतीने कट करायचे आहेत ते. तर ही रेसिपी जी आहे त्याचं प्रमाण मी जवळपास 4 ते 5 लोकांना पोट भरून खाता येईल अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण बटाटे अशा पद्धतीने कट करून झाले की पाण्यामध्ये ते टाकून घ्यायचे, जेणेकरून ते लाल पडणार नाहीत किंवा काळे पडणार नाहीत. तर इथे सर्व प्रकारच्या फ्रेंच फ्राईज म्हणजे बटाटे सगळे मी कट करून घेतलेले आहे. तुम्ही साईज बघू शकता, अगदी परफेक्ट आलेली आहे. तर मी धुवून त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे, एका चाळणीमध्ये काढून ते घेतलेलं आहे. याला आपण कोटिंग करणार आहोत, त्यासाठी मी मॅरिनेट करण्यासाठी एका भांड्यात ते काढून घेतलेलं आहे. इथे 2 टेबलस्पून म्हणजे 2 पोह्यांचे चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालते. त्यानंतर त्याच चमचाने 2 टेबलस्पून मी मैदा घातलेला आहे. तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त क्वांटिटीप्रमाणे करू शकता, काहीच हरकत नाही. आणि इथे मी परत 1 चमचा कॉर्नस्टार्च टाकलेला आहे आणि चवीपुरतं किंवा हाफ टीस्पून मिरेपूड मी घातलेली आहे. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व फ्रेंच फ्राईज हे ह्या मिश्रणाने कोट होतील आणि आपल्याला हे तळायला परफेक्ट जमतील. तर तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे. सुरुवातीला हाय फ्लेम करायची आहे, नंतर लो फ्लेमवरती तुम्हाला हे छान भाजून घ्यायचं किंवा तळून घ्यायचं आहे. शक्यतो लो फ्लेमवरती तळायचं आहे, जेणेकरून आतला जो बटाट्याचा भाग आहे तो कच्चा राहत नाही, तो पण देखील सर्वपैकी छान शिजला जातो. तर इथे सर्व छानपैकी इथे मी तळून घेतलेले आहे. तुम्ही त्याचा कलर बघू शकता. तर इथे मी सॉससाठी काही भाज्या कट करून घेतल्या आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण, 1 मोठा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे आणि 1 शिमला मिर्च मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. तर एका कढाईमध्ये फक्त 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. त्यानंतर आपण तडका देणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी आलं, लसूण आणि मिरची एकत्र घालते. तुम्ही सुरुवातीला कांदा आणि शिमला मिर्च घातले तरी चालणार आहे. तडक्यामध्ये आपण जे कट केलेले आलं, लसूण आणि मिरची घालतो ते कालांतराने सुके पडतात किंवा ड्राय होत जातात. त्यामुळे शक्यतो ते नंतर घालायचे आणि आधी कांदा आणि शिमला मिर्च तुम्ही परतवून घ्यायची आहे, जेणेकरून घरामध्ये ठसका होणार नाही आणि तिखट वास हा येणार नाही. तर अशा पद्धतीने छानपैकी सर्व भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी कांदा आणि शिमला मिर्च घालते. कांदा आणि शिमला मिर्च देखील व्यवस्थितपणे छान भाजून घ्यायचे, जेणेकरून त्याचा फ्लेवर जो आहे तो संपूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स होईल आणि आपली जी चिली पोटॅटो आहे एकदम परफेक्ट अशी टेस्ट येईल. तर हे सर्व छानपैकी जवळपास 5 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर ह्या सॉससाठी आपण इथे जी कॉर्नस्टार्चची प्युरी बनवणार आहोत त्यासाठी मी 1 सपाट चमचा कॉर्नस्टार्च घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. तर ही प्युरी आपण आपला सॉस जो आहे किंवा जी ग्रेव्ही आहे तिला घट्टपणा येण्यासाठी वापरणार आहोत. तर इथे मी सॉस घालते. तर टोमॅटो सॉस इथे मी 1 टेबलस्पून घातलेला आहे. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर चिली सॉस देखील मी इथे 1 टेबलस्पून वापरते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस हा कमी जास्त करू शकता, पण दिलेल्या प्रमाणात जर तुम्ही सॉस ॲड कराल तर परफेक्ट चव अशी चिली पोटॅटोला येते, जशी चायनीजच्या गाड्यावरती येते. तर हे दोन्ही सॉस मिक्स करून झाले की यामध्ये मी अर्धा चमचा व्हिनेगर घातलेला आहे. त्यानंतर आपण इथे सोया सॉस देखील ॲड करणार आहोत. सोया सॉस देखील 1 चमचा घालायचा आहे आणि मिरेपूड मी हाफ टीस्पून इथे वापरलेली आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी जवळपास अर्धा ग्लास पाणी घालते, जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छानपैकी शिजतील, जेणेकरून कच्चेपणा त्यामध्ये राहणार नाही.
आता हे जे पाणी आहे याला एक उकळी देऊन घ्यायची आहे. एक उकळी देऊन झाली की मग आपण जी कॉर्नस्टार्चची प्युरी जी केलेली आहे ती टप्प्याटप्प्याने ह्यामध्ये मिक्स करणार आहोत, जेणेकरून समजेल की आपल्याला किती थिकनेस हवा आहे ग्रेव्हीचा. तर इथे उकळी आलेली आहे. तर सुरुवातीला मी हलकंसं प्युरी यामध्ये ॲड केलेली आहे आणि चेक करून बघूया की कशा पद्धतीने आपली ग्रेव्ही तयार होते, किती थिक होते आणि किती पातळ ती होते. त्यानुसार मी इथे प्युरी जी आहे कॉर्नस्टार्चची ती वापरणार आहे. तर उरलेली प्युरी देखील मी यामध्ये ॲड करून घेते, जेणेकरून अजून थोडा घट्टपणा ह्या ग्रेव्हीला येतो. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालताना शक्यतो कमी प्रमाणात घालायचं आहे, जेणेकरून आपले जे सॉस आहे ते ऑलरेडी बऱ्यापैकी सॉल्टी असतात, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमी वापरायचं आहे. आणि उरलेला जो प्युरी आहे कॉर्नस्टार्चची ती देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे. अगदी सॉसचं प्रमाण देखील एकदम परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे दिलेल्या जे मी प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही बिनधास्त ही रेसिपी ट्राय करू शकता. तर जे तळलेले आपण फ्राईज आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि सॉससोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून प्रत्येक फ्राईज हा सॉससोबत मिक्स होईल आणि त्याची टेस्ट एकदम परफेक्ट येईल. संपूर्ण टेस्ट ही छानपैकी ह्या मसाल्यांची चिली फ्राईजला छान छान येईल. तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचे आणि लागेल तसे मीठ तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचं. तर इथे परफेक्ट अशी चिली पोटॅटो आपली रेडी आहे. तर रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचा एक भाग व्हायचा आहे. तर आजची संपूर्ण रेसिपी ही मला माझ्या दीराने शिकवलेली आहे आणि भाज्यांचं कटिंग देखील एकदम परफेक्ट देखील हे त्यानेच केलेलं आहे. तर अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. आणि हो, रेसिपी तर एकदम मस्त झालेली, एकदम मस्त चव आलेली आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचा एक भाग व्हायचा आहे.